हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू सिद्धूज किचन. आज आपण हा लापसी रवा घेतला आहे, तर त्याचा सांजा करणार आहे. जो लग्नात पंक्तीत असतो ना, तो सांजा. त्यासाठी इथं मी साहित्य घेतलं आहे. हा रवा, लापसी रवा, ह्या दीड वाटी घेतला आहे. त्याच्यानंतर ह्याच वाटीनं मी एक वाटी गूळ घेतला आहे, खिसून घेतलेला आहे गूळ. त्यानंतर वेलची आणि हे तूप आणि थोडेसे ड्रायफ्रूट्स. आता मी काय करणार आहे, तर ह्या वाटीनं आता दीड वाटी आपला रवा आहे, तर पाणी ह्याच्यात हे 1 वाटी, 3 वाट्या पाणी घालायचं आहे. हे 2 वाट्या पाणी घेतले मी, तर आणखीन 1 वाटी घालते. हे 3 वाट्या पाणी झालं. आता ह्या 3 वाट्या पाण्यामध्ये हा 1 वाटी खिसलेला गूळ घालायचा. हा गूळ घातला. आता हा गूळ थोडासा मी इथं वितळवून घेणार आहे. आता हा पाण्यात गूळ हा वितळू दे, आपण पुढची कृती करूया. आता इथं कढई ठेवलेली आहे गरम करायला. तर कढईमध्ये हा आपला लापसी रवा भाजून घेऊया. गूळ वितळवून घेऊया. थोडेसे एक खडे राहिलेत गुळाचे. पाण्यामध्ये असा गूळ वितळवून घेतला की अगदी छानपैकी शिरा आपला होतो. म्हणजे त्याच्यात गुठळ्या राहत नाहीत शिऱ्यामध्ये. म्हणजे एकाच ठिकाणी असं गुठळी राहिली की कसं बघा, एका ठिकाणी गोड होतं, असं ते तोंडात येते. म्हणून गूळ वितळवून घ्यायचा पाण्यामध्ये टाकून. आता हा रवा छान असा भाजलेला आहे. हे बघा, कलर पूर्णपणे चेंज झाला आहे त्याचा. आता गॅस मी बंद केला. आता हा रवा आपल्याला, आता हा आपण शिरा वर नाही करणार आहे, हा कुकरमध्ये करणार आहे. तर आता मी ह्याला काढून घेते कुकरच्या डब्यात. आता इथं कुकरचा डब्बा घेतला आहे. तर आता या कुकरच्या डब्यामध्ये आपण भाजलेला आपला लापसी रवा हा टाकला. आता ह्याच्यामध्ये आपण जे गुळाचं पाणी केलंय, ते गुळाचं पाणी ह्याच्यात टाकूया. आता हे गाळून घ्यायचं आहे पाणी. आता हे गुळाचं पाणी आपण गाळून घेऊया. आता हे गुळाचं पाणी ह्याच्यामध्ये आपण टाकलं. दीड वाटी रव्याला 3 वाट्या गुळाचं पाणी करून टाकलं. तर आता ह्याच्यामध्ये थोडंसं, अगदी थोडं मीठ टाकणार आहे. हे बघा,
एवढंसच. फक्त गोडाचा पदार्थ आहे म्हणून अगदी 1 पिंच मीठ टाकलं. आणि तुमच्या आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट्स टाका. तर हे मी काजू बदाम जे तुमच्या आवडतील तुम्हाला ते ड्रायफ्रूट्स तुम्ही टाका. इथं मी काजू बदाम आणि चारोळी आणि मनुके टाकले. आता हे मिक्स केलं व्यवस्थित. आता हे आपण कुकरमध्ये ठेवूया. आता इथं कुकरमध्ये मी पाणी टाकलेलं आहे आधीच आणि हा डब्बा आता कुकरमध्ये ठेवते. याला झाकण लावून घेऊया. तर त्याच्यामध्ये एक ते दोन शिट्ट्यांमध्ये होऊन जाईल. 1-2 शिट्ट्या होऊ दे, मग आपण बघूया. त्याच्यामध्ये वेलदोड्याची पावडर टाकायची राहिलेली. तर ही वेलदोडा पावडर टाकूया. जायफळ किसून टाकलं तरी ते छान लागते. मी इथं वेलदोड्याची पावडर टाकली. तर आता ह्याला आपण 1-2 शिट्ट्या देऊया. असं काय. आता हा आपला लापसी शिरा सांजा तयार झालेला आहे. हे बघा फळफळीत झालं आहे अगदी. आता याच्यात मी तूप टाकलेलं नव्हतं, तर आता तूप टाकते. आता ह्याच्यात मी गूळ कमी टाकलेला आहे. तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही गूळ टाका. जेवढं तुम्हाला कितपत गोड पाहिजे त्या प्रमाणात गूळ टाका. मी थोडा कमी टाकलेला आहे. आम्ही कमी गोड खातो म्हणून कमी टाकलेलं आहे. तुम्ही 1.5 वाटीला 1 वाटी गूळ टाकला, 1.5 वाटी टाकला तरी ह्याच्यामध्ये छानच लागेल. माझा थोडासा गूळ कमी आहे. आता हा आपला सांजा तयार आहे. तर आता ह्याला मी काढून घेते. ड्रायफ्रूट्स तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जे ड्रायफ्रूट्स पाहिजे ते टाका. ह्याच्यात आधी मी टाकलेलेच आहे. आपला सांजा तयार आहे. रेसिपी आवडली असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.